नमस्कार, मी आशिष जगदीश नाईक पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणातील ईश्वरास सादर प्रणाम। आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आजच सकाळी मी वसईला प्रांत अधिकारी यांच्या ऑफिसला जाऊन माझ्या फेर तपासणीचे जे अपील केलेले त्याच्या विरोधात जे निर्णयपत्र आलेले आहे त्या निर्णयपत्राबद्दल मी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी पालघर, कलेक्टर ऑफिस पालघर यांच्याकडे आलेलो आहे। यांच्या ऑफिसला मी मे महिन्यात एकदा येऊन गेलेलो आणि मे महिन्यात त्यांनी 1 महिन्यात या प्रकरणाचा निकाल द्यावा असे मला आश्वासन दिलेले की त्यातर्फे त्यांनी तशी ऑर्डर सुद्धा प्रांत अधिकारी यांच्याकडे दिलेली की तत्परतेने ह्या पर्टिक्युलर प्रकरणाची चौकशी करावी, फेर तपासणी करावी व योग्य तो निकाल द्यावा। आणि जेव्हा मी श्री गोविंद मारुती बोडके यांना मी भेटलेलो 23 मे 2023 रोजी, त्यावेळेस त्यांना मी जे काही बेकायदेशीरपणे जी भिंत बांधून आमची जी वहिवाट बंद केली जैसे ते परिस्थिती असताना त्यावेळेस जे युक्तिवाद केले गेले ते देखील मी त्यांना दाखवलेले आणि ते बघितल्यानंतरच त्यांनी ही प्रकरणाची चौकशी करण्यास आणि तत्परतेने निर्णय देण्यास त्यांनी सांगितलेले। परंतु आज मला पुन्हा या ठिकाणी इथे यावे लागत आहे। मे नंतर जून, जुलै, ऑगस्ट हा 3रा महिना झाला। 3 महिने माझे गेलेले आहेत आणि 3 महिन्यानंतर जो निर्णय आलेला आहे तो निर्णय हे सांगतो की याची जी चौकशी आहे, याची जी चौकशी आहे, फेर तपासणी जी आहे ती पुन्हा तहसील यांनी करावी, पुन्हा तहसील यांनी करावी। मग माझे प्रश्न काही आहेत हे असे आहेत की मग 3 महिने तुम्ही काय केले? दुसरी गोष्ट म्हणजे जर 6 महिन्याच्या आत तुमच्या निदर्शनास आले की 6 महिन्याच्या दिल्या गेलेला होता का, चौकशी व्यवस्थितपणे केली होती का? म्हणजे तुम्ही हे मान्य करता की गेल्या जे तहसीलदार उज्ज्वला भगत यांच्यावरती जे मी आरोप लावत होतो ते असताना देखील, केस तिथे चालू असताना देखील आणि त्यानंतर देखील मी पुराव्यांसकट सांगत होतो की हा एक भ्रष्टाचाराचा प्रकार चाललेला आहे। भ्रष्टाचार करून अहंकार, खोटा दांभिक अहंकार बाळगून स्वतःच्या पदाप्रती, स्वतःच्या कर्तव्याप्रती भ्रष्ट होऊन ह्यांनी फक्त न्याय लांबविण्याचे काम चालविले आहे। आम्हाला प्रक्रियेत्मक क्रांतीपणा हा करून आमच्या कुटुंबावरती एक अन्याय मांडलेला आहे, आम्हाला वेठीला धरलेले आहे आपल्या कार्यालयांशी। ह्याची गरज काय आहे? निकालासाठी सुद्धा मला तिथे जावे लागते, काही द्यायचे असल्यास अर्ज मला इथे यावे लागते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ही जी प्रक्रिया आहे ही तर मला फॉलो करणे हे मला गरजेचे आहे, कारण माझ्या कुटुंबाच्या अधिकारांसाठी इतर कोणता मार्ग नाही। इतर कोणता मार्ग असल्यास जर आपण जनता जनार्दन आहात किंवा जर कोणी शासकीय प्रशासन किंवा लोकसेवक हे जर ऐकत असतील आणि त्यांना जर वाटत असेल याच्यासाठी इतर मार्ग आहे तर इतर मार्ग काय आहे ते सांगावे। माझ्या मते मार्ग एकच आहे, ज्युडिशियल रिफॉर्म इज द नीड ऑफ एन आवर, ज्युडिशियल रिफॉर्म इज नेसेसरी, देयर हॅज टू बी डिजिटायझेशन इन द ज्युडिशियरी। हा जो प्रकरण आहे, हे जे पेपर वर्क आहे, माझ्याकडे साध्या मुद्द्यासाठी आज माझ्याकडे 500 पानाहून जास्त पेपर्स आहेत माझ्याकडे, ज्याच्यामध्ये सत्य शोधणे जो मुद्दा मला मांडायचा आहे, ज्या मुद्द्यांच्या आधारे न्याय व्हायला हवा तो मुद्दा त्याच्यात दडून जातो कुठेतरी आणि मग जे मुद्दे वरती येतात हे फक्त जे भ्रष्ट अधिकारी जे बसलेले आहेत, असिस्टंट्स, ते जे करतात पैसे खाऊन त्यांच्या हिशोबाने जी कामं केली जातात त्या हिशोबाने निर्देश आणले जातात आणि त्याचा भुर्दंड हा पूर्ण एका कुटुंबाला भोगावा लागतोय। याची जबाबदारी, याचे उत्तरदायित्व घेणार कोण, याची नुकसान भरपाई घेणार कोण? आणि जर आपण सांगणार असाल की नुकसान भरपाई हा माझा अधिकार आहे आणि त्यासाठी मी उच्च न्यायालयात जाऊ शकतो, तर साहेब 9 वर्ष वहिवाटीचा मार्ग खुला करण्यासाठी लागलेली आहेत। 9 वर्ष तुम्ही म्हणताय त्याची नुकसान भरपाई मी हायकोर्टात जाऊन घ्यायची? माझी हयात संपून जाईल, माझ्या पुढच्या पिढीला फक्त हे एकच काम शिकवावे लागेल मला। या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मला। एक तर्क ते म्हणतात की 6 महिन्याच्या आत हा दावा दाखल केला गेला होता का? न्याय निर्देश सांगतोय, तुमचा मामलतदार अधिनियम 2005 जो काही असेल मामलतदार अधिनियम तो सांगतोय कलम 2 की 6 महिन्याच्या आत वाद निर्माण झाल्यापासून दावा दाखल करणे गरजेचे असते। परंतु हा अधिकार, त्यासाठी एक ज्युरिस्प्रुडन्स सुद्धा आहे, गुजरात हायकोर्टाचा निर्णय सुद्धा आहे, ज्याची रेफरन्स, ज्याचा आधार मी लिखित स्वरूपामध्ये प्रांत अधिकारी यांच्या ऑफिसला दिलेला होता। आज मी प्रश्न विचारले प्रांत अधिकाऱ्यांनी, त्यांचे जे सहाय्यक आहेत भाऊसाहेब गोविंद पवार
यांना मी हा प्रश्न विचारला की प्रांत अधिकाऱ्यांनी सर्व व्हिडिओज, सर्व कागदपत्रे, मी जे दिलेले पुरावे हे सर्व बघितल्यानंतरच त्यांनी हा निर्णय दिलेला आहे का? त्यांचे म्हणणे मला माहिती नाही. त्यांनी मला आश्वासन दिलेले की तो जो रेफरन्स मी म्हणतोय हा रेफरन्स ते त्यांच्या दाब्यामध्ये जेव्हा ते टाईप करतील तेव्हा ते नमूद करतील. नमूद केलेलं मला दिसत नाहीये कुठे देखील. कारण नमूद केलं असतं, कारण पुढच्या वेळी तहसीलदारामध्ये हाच युक्तिवाद होणार आहे. मी उभा राहीन 1 महिन्यानी, मी सुद्धा तेव्हा सुद्धा हाच युक्तिवाद, तोच रेफरन्स घेऊन येणार. मी म्हणणार 6 महिन्यात दावा दाखल करणे जरी बंधनकारक असले तरी हा तहसीलदारांचा अधिकार आहे की त्यांना जर एखाद्या प्रकरणामध्ये अन्याय होत असेल, असे जर तथ्यात्मक स्वरूपात प्रथमदर्शनी दिसून आले तर तो अधिकार बजावू शकतात किंवा त्या अधिकाराला इग्नोर करून, त्या अधिकाराकडे दुर्लक्ष करून ते न्यायनिवाडा करू शकतात. तुमच्यासाठी न्यायनिवाडा महत्वाचा आहे की हे प्रक्रिया आणि हे कायदे महत्वाचे आहेत, हा देखील माझा प्रश्न आहे. आणि मी जेव्हा म्हणतोय प्रक्रियात्मक रानटीपणा, तो प्रक्रियात्मक रानटीपणा हा नाही आहे का? हा जर नसेल तर मग प्रक्रियात्मक रानटीपणा कशाला म्हणायचे, न्याय कशाला म्हणायचे? माझ्या नुकसानीची जबाबदारी देणार कोण? आज मी सुट्टी घेऊन जर इथे आलेलो आहे, सकाळी वसईला गेलो, वसईवरून आज मी पालघरला आलोय. कलेक्टर साहेब मला भेटतील नाही भेटतील मला आता माहिती नाहीये, मी जाणार आहे. परंतु जरी भेटले तरी काय होणार आहे, तर ते म्हणतील पुन्हा की ठीक आहे, आपण प्रक्रिया जी आहे तहसीलदारांकडे गेलेली आहे, ते निर्णय देतील. जसं आपण मागच्या वेळेस मला आश्वासन दिले की 1 महिन्याच्या आत हा निर्णय लावावा, तसं आपण 1-2 महिन्याचे त्यांना टाइमलाईन द्याल की 2 महिन्याच्या आत निकाल लावा. परंतु ते 2 महिन्याच्या नुकसानीची भरपाई देणार कोण? मग हे जे 2 महिने जे प्रांत अधिकारी यांनी जे ट्रायल चालवली, यांच्याकडे जे साक्षी पुरावे, यांच्याकडे जे तहसीलदाराकडून फाईल जी मागवली आणि त्या फाईलमधून जे अध्ययन केले गेले, त्याच्यातून निष्कर्ष का नाही त्यांना काढता आला? का नाही काढता आला त्यांना निष्कर्ष? का पुन्हा ह्या तहसीलकडे पुन्हा एक कोर्ट ही केस पुन्हा जाते? कारण हे आहे का की तुमचे पदाधिकारी बदललेले आहेत? पहिलं माझ्या आरोपीत हे उज्ज्वला भगत हे तहसीलदार होते, स्वप्नील तांगडे हे प्रांत अधिकारी होते. माझा स्वानुभव आहे, जरी मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकलो नाही तरी न्याय दर्शनाचा प्रथम सिद्धांत जो तुम्ही पाळायला हवा, प्रत्यक्ष अनुमान आगम प्रमाणाने, प्रत्यक्ष प्रमाण, माझे प्रत्यक्ष प्रमाण आहे, माझा स्वानुभव आहे. मी त्यांच्या समोर उभा राहून माझे म्हणणे म्हटलेले आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया मी अनुभवल्या आहेत. कुठल्या प्रकारच्या विकृत प्रतिक्रिया आलेल्या आहेत, अत्यंत विकृत प्रतिक्रिया मला स्वप्नील तांगडे, उज्ज्वला भगत यांच्याकडून कोर्ट रूम मध्ये मिळालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी कलेक्टर यांच्याकडे जेव्हा अर्ज केले तेव्हा मी मागणी एकच केलेली की जी कोणती ट्रायल चालेल, जी कोणती सुनावणी चालेल, त्या सुनावणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे, त्याचे चित्रीकरण करणे हा अधिकार मला द्यावा. मी प्रत्येक वेळेस हेच प्रश्न विचारतो की तुम्ही मला अधिकार हा देत का नाही आहेत? जर मी चित्रीकरण केले चालेल का? त्याची गरज नाही असे म्हणतात. त्याची गरज नाही म्हणजे आम्ही तुमचे गुलाम आहेत. म्हणजे तुम्ही जे म्हणाल ती पूर्व दिशा आणि तुम्ही म्हणाल की ठीक आहे तुम्ही प्रक्रिया फॉलो करा. उद्या जर मी कोर्टात, हायकोर्टात गेलो आणि मी म्हटले की उज्ज्वला भगत यांनी माझ्या प्रतिवाद्यांचे जे बोलणे आहे की शेतीसाठी वहिवाट आहे, बंगल्यासाठी नाही, हा जो कुतर्क आहे, हा जो कुतर्क, जो जमीन महसूल जो संहिता आहे त्यामध्ये देखील नमूद केलेले आहे की एका शेतकऱ्याला त्याच्या शेतीमध्ये त्याच्या शेतीच्या उपयोगासाठी, निवासी कामासाठी कुठली इमारत बांधण्याचे किंवा बांधकाम करण्याचे अधिकार कायद्याने दिलेले आहेत. असे असताना जर एखादा तहसीलदार जे न्यायदेवतेचे प्रतिनिधी म्हणून तिथे बसलेले असतात, आमच्यासाठी हे न्यायदेवतेचे प्रतिनिधी आहेत, आमच्यासाठी हे आहेत जे न्याय करतील, हे जे न्यायदेवतेचा आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचवतील, आणि तो आशीर्वाद आमच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलेला नाही. कारण हे न्यायदेवतेचे प्रतिनिधी हे न्यायदेवतेकडे जात नाहीत, हे जातात जे त्यांना लाचेची पाकिटं पोहोचवतात. हे त्यांचे गुलाम आहेत, हे त्यांचे सेवक आहेत, हे लोकसेवक नाही आहेत. आणि ते जेव्हा तर्क करतात की 6 वर्ष झाली, पर्यायी रस्ता नाही, 6 वर्ष झाली तुम्हाला त्रास होते, अजून 1 वर्ष गेले तर काय होते, हा जेव्हा कुतर्क केला जातो. आता याचं मी सप्रमाण कुठून प्रमाण आणू? जर आपण मला अधिकार दिला असता, व्हिडिओ चित्रीकरण केले असते तर हा प्रमाण माझ्याकडे आज उपलब्ध असते. आज मी नुकसान भरपाईसाठी गेलो असतो. का नाही जाऊ शकत मी?
म्हणून मी आज पुन्हा एकदा इथे आलेलो आहे आणि माझा आता संपूर्णपणे कोणावरतीही विश्वास उरलेला नाहीये। मी असे नाही सांगत की प्रत्येक अधिकारी हा भ्रष्ट आहे। 5% अधिकारी, 5% लोकसेवक हे प्रामाणिक असतील, ते प्रामाणिकपणे काम करत असतील, परंतु ते देखील प्रक्रियेचे गुलाम आहेत। हे सिद्ध झालेले आहे, ते देखील प्रक्रियेचे गुलाम आहेत। प्रक्रिये आणि पदांनी त्यांना जे अधिकार दिलेले आहेत, त्यांच्या पदाचे जे मर्यादित अधिकार आहेत, त्या बाहेर ते जाऊ शकत नाहीयेत। 95% माणसे, 95% अधिकारी हे भ्रष्ट आहेत। हे प्रक्रियेचा दुरुपयोग करतात अन्याय करण्यासाठी आणि तिथे कुठल्याही प्रकारचा चेक अँड बॅलन्स नाहीये, कुठल्याही प्रकारचा चेक अँड बॅलन्स नाहीये। मंडळ अधिकाऱ्यांकडे जावे, त्यांची कंप्लेंट मी तहसीलकडे करावी, तहसीलची कंप्लेंट प्रांताकडे करावी, प्रांताची कंप्लेंट कलेक्टरकडे करावी, कलेक्टर एक निर्देश काढतात प्रांताच्या नावे, प्रांत एक निर्देश काढतात तहसीलच्या नावे, तहसील एक निर्देश काढतात मंडळ अधिकाऱ्यांच्या नावे, ते पुन्हा काही काम करत नाही। पुन्हा आले रे हे जे राऊंड अँड राऊंड जे सर्कल आहे, हे जे वर्तुळ आहे, हे कधी संपूर्ण होत नाही आणि या वर्तुळामध्ये माझे आणि माझ्या कुटुंबासारख्या असंख्य फॅमिलीज अन्याय सोसत आहेत। गेल्याच महिन्यात एक आकडा बघितला मी, पूर्ण देशभरामध्ये जे बॅकलॉग आहे, जो किती प्रकरणे पेंडिंग आहेत न्यायालयामध्ये, 5 करोड 130 करोड जनता आहे, 5 करोड केसेस ह्या पेंडिंग आहेत न्यायासाठी। त्यांचे न्याय करणार कोण? आणि प्रश्न आहे, जर न्याय जर तुम्ही करणार नसाल तर तुमच्या वेठीला बांधून तुमची गुलामगिरी मी का म्हणून करावी? मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत। जर आपण म्हणतात की तहसीलदारांनी चूक केली म्हणून फेर तपासणीसाठी तुम्ही तहसीलदारांकडे पुन्हा केस पाठवत आहात, त्याचा अर्थ मागच्या तहसीलदारांनी चुका केलेल्या आहेत, मग त्यांचे उत्तरदायित्व ठरत नाही का माझ्या कुटुंबाप्रती? माझा जो वेळ गेलेला आहे, मला ज्या आत्मिक पीडा झालेल्या आहेत, माझ्या कुटुंबाला ज्या आत्मिक पीडा झालेल्या आहेत, त्याच्यासाठी त्यांचे उत्तरदायित्व, नुकसान भरपाई त्यांनी देऊ नये का? मला ह्या प्रश्नांची आता उत्तरं हवी आहेत आणि मला माहिती आहे ह्या प्रश्नांची उत्तरं मला कोणीही सहजासहजी देणार नाही, तुम्ही देणार नाहीत। आणि म्हणूनच आज मी इथे आलेलो आहे। मी माझा फक्त एकच अर्ज करणार आहे, यापुढे जी काही प्रक्रिया चालेल ती प्रक्रियेचे पूर्णपणे चित्रीकरण करण्याचा अधिकार मला हवाय आणि मी तो चित्रीकरण करणार। जर आपल्याला वाटत असेल की हा बेकायदेशीरपणा आहे, हा अन्याय आहे आणि हा विकृतपणा आहे, आपल्या प्रक्रियात्मक रानटीपणापेक्षा जो सिद्ध झालेला आहे, आज 9 वर्ष झालेली आहेत एका केससाठी, वहिवाट दाव्यासाठी, आणि त्यासाठी जर आपल्याला वाटत असेल की तो विकृतपणा नाही, परंतु मी चित्रीकरण करावे जेणेकरून एक पारदर्शिता यावी, जेणेकरून एक प्रकारचे एक बंधन जरी यावे, कारण अंधारात पाप होते, उजेडात पाप करता येते कोणाला शक्य नाहीये। आणि सत्याशिवाय लेखणीला धार येत नाही, तत्वाशिवाय वाणीला देखील धार येत नाही। यांची वाणी ही जेव्हा चित्रीकरण होत नाही तेव्हा चालते, परंतु जेव्हा चित्रीकरण होत असते तेव्हा प्रत्येकाची वाणी, प्रत्येकाची लेखणी ही बंद होते। का बंद होते? म्हणून मी पुन्हा म्हणतोय की फक्त एक माझी अट आहे, या पुढील जे काही प्रकार, जे काही सुनावण्या होतील त्यांचे चित्रीकरण मी करणार आहे आणि ते जर बेकायदेशीर असेल, आपण जर मला अटक केली तर त्यासाठी अटक होण्यास देखील मी तयार आहे। त्यासाठी जर क्रिमिनल केस करणार असाल त्यास देखील मी तयार आहे। ज्यावेळी त्यांनी भिंत बांधली मे मध्ये, जैसे थे परिस्थितीची ऑर्डर असताना त्याच्या आदल्या दिवशी मी पोलिसांत जाऊन कंप्लेंट केलेली, त्यांना ते ऑर्डर दाखवलेली प्रांत अधिकाऱ्याची की जैसे थे परिस्थिती ठेवावी। आणि म्हणूनच मी यांना म्हटले की भिंत बांधू नका, मी तिथे पाय टाकत नाही, जोपर्यंत निकाल येत नाही मी त्या रस्त्याचा वापर करत नाही। ठीक आहे, मान्य मला, परंतु तुम्ही भिंत बांधू नये। भिंत बांधली, पोलिसात गेलो, पोलीस आले त्या जागेवरती त्यांना घेण्यासाठी आणि त्याचे जेव्हा चित्रीकरण चालू केले तेव्हा पोलीस मला म्हणतात, ए चित्रीकरण बंद कर, तुलाच उगाच उलट्या केसमध्ये अडकवतील। हा प्रतिसाद मिळतो मला पोलिसांकडून। यांचे काय करायचे मी? का त्यांचा अहंकार दुखवायचा आणि त्यांनी खरोखर माझ्यावरती खोटी केस करायची आणि मला त्यांनी या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा रानटीपणामध्ये उडून टाकावे आणि मी एक कर्ता पुरुष असल्यामुळे पुन्हा माझ्या परिवाराने त्याचे भोग भोगावेत।
का म्हणून मी तुमच्या दावणीला बांधून राहावे, का म्हणून मी तुमचे उंबरठे झिजवावे, हा देखील एक प्रश्न आहे. या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी आज एक अर्ज देऊन देणार आहे. उद्या दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी मी आणि माझे कुटुंब सहकुटुंब आम्ही एक दिवशी उपोषणास इथे उभे राहू. आम्ही एक दिवशी उपोषणास उभे राहू. फक्त या प्रशासन तंत्र, या न्यायतंत्र, हा जो एक प्रक्रियात्मक रानटीपणा मांडलेला आहे, हा जो एक बर्बरता आहे, हा एक अन्याय आहे, एक गुलामगिरी आहे. ह्या गुलामगिरी विरुद्ध आमचा हा लढा आहे, हा सत्याग्रह आहे. आणि ही एक विवंचना आहे की 75 वर्ष झाले, अमृतकाल चालू आहे. अमृतकाल, भारताचा स्वातंत्र्य महोत्सवाचा अमृतकाल चालू आहे. आणि त्या अमृतकालामध्ये ह्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी माझ्या कुटुंबाला हा संघर्ष आणि हे उपोषण करावे लागत आहे. हेच मला दाखवून द्यायचे आहे की आपण अपयशी ठरला आहात न्याय देण्यात. आपण ह्या न्याय प्रक्रियेत बदल घडवून आणावा. आणि दुसरी एक गोष्ट, इथे येण्यासाठी आज माझा पूर्ण दिवस गेला. सकाळी मी वसईला गेलो, इथे येण्यापर्यंत आता वाजलेले आहेत जवळपास 5:30 म्हणजे माझा पूर्ण दिवस गेला. 3 तास जास्त नाही म्हणत, 3 महिने ही केस प्रांत अधिकाऱ्यांकडे होती. 3 तास त्यांनी जर मी जे सादर केलेले पुरावे, व्हिडिओज, समोरच्यांचे वर्तन काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, मी जे रेफरन्स दिलेले, ज्युडिस्प्रुडन्स आधीच्या कोर्टाच्या आदेशाचे जे रेफरन्सेस दिलेले, ते जर ध्यानी ठेवून निकाल दिला असता तर आज निकाल पुन्हा एकदा माझ्या बाजूने आला असता. ह्यात माझ्या मनात शंका नाही. परंतु प्रांत अधिकारी, तुम्ही फक्त एक प्रक्रिया पूर्ण करणार, एक प्रक्रियेचे गुलाम म्हणून तुम्ही फक्त एक प्रक्रिया, 2 ट्रायल चालवायचे आहेत म्हणून 2 तारखा देणार, 20 दिवस, महिनाभर त्याच्यात जाणार. मग महिनाभर तुम्हाला निकाल टाईप करण्यामध्ये जाणार. निकाल तुमचा सहाय्यक आहे, जो माझा आरोपित आहे प्रथम पासून, ज्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे की तो कोणत्या प्रकारे भ्रष्टाचाराने प्रवृत्त होऊन कामे करतात, कोणाची कामे करतात, कोणाची कामे करत नाही, कोणत्या प्रकारे कामे करतात, कोणत्या प्रकारे आपल्या पदाचा दुरुपयोग करतात. त्यांनी टाईप करून आपल्याकडे ही नोटीस आणावी आणि आपण त्याच्यावरती सही करावी. मी जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला, आपण सर्व व्हिडिओज बघितले का, आपण सर्व पुरावे बघितलेत का, कुठल्या पुराव्यामध्ये आपल्याला तथ्य आढळले नाही, ते आपण का निर्देशित केले नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझा आजन्म हा संघर्ष चालू राहणार आहे. जोपर्यंत परिवर्तन येत नाही तोपर्यंत माझा संघर्ष चालू राहणार आहे. आणि शेवटचं एकच सांगतोय, जनता जनार्दन, हे मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी करत नाहीये, हे मी आपल्यासाठी, आपल्या सारख्यांसाठी करत आहे, माझ्यासारख्यांसाठी करत आहे, जे एक तत्व, एक सत्व घेऊन जगतात, जे मान्य करतात की एक तत्व, एक सत्व घेऊन जगून देखील एक उत्कर्ष साधता येतो. फक्त विकृतपणा करणे, एकमेकांच्या उरावरती बसून मेलेल्या माणसांच्या टाळूवरचे लोणी खाऊन स्वतःचा उत्कर्ष साधता येत नाही. आणि जरी साधला गेला तरी त्याला कवडी मोलाची किंमत राहत नाही. आणि हे दाखवण्यासाठी, अशा लोकांसाठी म्हणून मी हा संघर्ष मांडलाय आणि हा मांडत राहणार आहे. मी हा संघर्ष मांडत राहणार आहे. कलेक्टर साहेब हा शब्द मी तोपर्यंत वापरेन जोपर्यंत ही गुलामगिरी संपत नाही. साहेब जेव्हा मी म्हणतो तेव्हा एक लक्षात ठेवा, साहेब म्हणजे हे तुम्ही ब्रिटिश राजवाले साहेब आहेत, हे तुम्ही ब्रिटिश राजवाले साहेब आहेत. आणि मी तोच एक दलित आहे, मी तोच एक पीडित आहे, मी तोच एक गुलाम आहे, जो 75 वर्षा अगोदर एक संघर्ष करत होता स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी. तोच संघर्ष मी आज अमृतकाल महोत्सवी हा मांडत आहे आणि मांडत राहणार आहे. माझे कुटुंब मांडत राहणार आहे. मी एक दिवशी उपोषणास इथे बसणार आहे. 15 ऑगस्ट रोजी जिथे जागा मिळेल तिथे मी एक दिवशी उपोषणास बसणार आहे. आणि फक्त माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी देखील माझ्या खांद्यावर आहे. म्हणून मी जास्त वेळ खर्ची घालू शकत नाही. म्हणून आपले कार्यालय जरी बंद असले शनिवार रविवारी, तरी देखील ज्या शनिवार रविवारी मला वेळ मिळेल त्या शनिवार रविवारी मी आपल्या कार्यालयांसमोर येऊन एक दिवशीय उपोषणास बसणार आहे. आणि हे उपोषण माझे निरंतर चालू राहणार आहे आयुष्यभर. धन्यवाद.